मी कपिल, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे आयुष आणि सिमरन, दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे वेल डन आई या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचं. ट्रेलर खूप फनी झालेला आहे, म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी आपण म्हणतो ना, तर त्या टाईपमध्ये सिनेमा मोडतो. आणि विशाखा सुभेदार असतील, विजय निकम असतील किंवा जयवंत वाडकर असतील, यांची भन्नाट केमिस्ट्री ट्रेलरमध्ये बघायला मिळते. तर तुम्हाला दोघांसाठी प्रश्न आहे की एवढ्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आयुष तुझा पहिलाच सिनेमा आहे आणि घरचीच निर्मिती आहे, त्यामुळे तो ते कम्फर्ट झोन तुला होताच. पण हा सगळा प्रवास सुरू झाला तेव्हा होतं का वडिलांच्या डोक्यात की आयुषलाच मला लॉन्च करायचं? ॲक्च्युली होतं त्यांच्या डोक्यात हे. माझ्यासाठी असं नाही, कारण की त्यांचं पण स्वप्न होतं जसं ते म्हणाले. तर जेव्हा स्टार्ट करायच्या म्हणजे आम्ही स्टार्ट केलं आय गेस 2022मध्ये, 2022-21मध्ये. तेव्हा मी आणि आमचे जे प्रोडक्शन हेड आहेत आम्ही एकाच फिल्म स्कूलला जायचो. तर तिथनं मला रिस्पॉन्स चांगला आला. तर जेव्हा ही स्क्रिप्ट आली, मी बाहेर होतो कुठेतरी, मला बोलवलं त्यांनी की ये एक स्क्रिप्ट आहे, आपण रीडिंग करूया. शंकर सरांनी मला स्क्रिप्ट सांगितली, ती त्यांनी नरेट करत होतं तेव्हाच मला एवढं हसायला येत होतं. बरं, करायला खूप मजा येईल, धमाल असेल. तेव्हा कॅरेक्टर्स म्हणजे फायनल नव्हते झाले, कोण आहेत आर्टिस्ट कोण काय. तर नंतर मग जसं प्रोसेस पुढे म्हणजे जात चाललेलं, तेव्हा रोज सगळे आर्टिस्ट फायनल झाले, सर्व झालं. मग नंतर खरंच असं वाटायला लागलं की याच आर्टिस्टसाठी हा रोल बनला आहे. मग मला त्यांनी फायनल केलं कधी, जेव्हा मी स्क्रिप्ट दुसऱ्यांदा वाचली आणि त्या पिरियडला त्यांनी मला पहिला प्रश्न सरांनी केला होता माझ्या वडिलांना, तुम्हाला तुमच्या मुलाला ॲक्टर बनवायचं आहे की हिरो बनवायचं आहे? वी वे लाईक ॲक्टर बनायचं आहे, हिरो लोक बनवतील. सिमरन, कमाल झाला आहे ट्रेलर, फ्रेश लुक खूप दिसतोय. तुमचं गाणं पण प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं आहे. तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आली तेव्हा कशी ही प्रोसेस सुरू झाली आणि कशी त्याच्यात इन्व्हॉल्व झालीस? मला आठवतंय मी ठाण्यामध्ये माझ्या एका मालिकेचं शूट करत होते आणि मला नेहाचा कॉल आला आणि त्याच मालिकेच्या सेटवर एक आर्टिस्ट होते ज्यांनी मला नंबर दिला होता सरांचा आणि तू असे असे फोटो पाठव बुवा यांना, एक अशी फिल्म येते आहे वगैरे. आणि नेहाचा मला कॉल आला की तू भेटायला येऊ शकतेस का अंधेरीला? म्हटलं हो हो, येस येस, का नाही वगैरे. आणि असं मी 3 दिवस सलग ऑफिसला जात होते. आयुषचं कास्टिंग तेव्हा ऑलरेडी झालं होतं आणि मग आयुषसोबत फोटोज, काही सीन्सचं रीडिंग वगैरे. आणि 3 दिवस मी सलग जात होते आणि मला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी कॉल आला की येस, आपण हे वर्क होतं आहे आणि आपण ही फिल्म करतो आहे. आणि तो तो खूप मस्त मोमेंट होता. अगेन आता ही आईची फिल्म आहे म्हणून नाही, आईचं नाव पुन्हा पुन्हा निघते. मला आठवते मी ऑफिसमधून बाहेर पडले, मेट्रो स्टेशनच्या खाली उभी होते आणि आईला कॉल केला आणि आईला माहीत होतं ही 3 दिवस अशा एका ऑडिशनसाठी जाते आहे वगैरे. फोन केला आणि फक्त एवढंच म्हणाले की आई झालं, एवढंच होतं. त्याच्यातून ते सगळं आलं आणि आजही अंगावर काटे येते सांगताना. तो खूप मस्त मोमेंट होता एक. सिनेमाचे निर्माते खूपच दिलदार दिसतात. निर्माता असावा तर असा खूप जॉली आणि खूप मस्त आहे. हो, आता तुझं मागचं जर का बघितलं स्मॉल स्क्रीनचं, तर तो अनुभव बघता असा निर्माता मिळणं खरंच खूप एक कलाकार म्हणून चांगली गोष्ट आहे. तेवढं समजून घेणारा, कलाकारांना मुभा देणारा, फ्रीडम देणारा. हो, म्हणजे ही गोष्ट स्वतः दिग्दर्शक आमचे शंकर सर जे आहेत तेही सांगतात की निर्माता असूनही त्यांनी मला दिग्दर्शक म्हणून पूर्ण फ्रीडम दिलेला होता, कास्टिंगपासून सगळ्या गोष्टींमध्ये. मी मगाशी म्हणाले की ते निर्माते असतील, आमच्यासाठी आमच्या मित्राचे वडील आहेत, पाटील काका आहेत. आणि एक असतं की आता मी जेव्हा ही फिल्म करते वगैरे वगैरे, असं असं प्रोड्युसर्सचाच मुलगा आहे जो माझ्या ऑपोजिटला आहे वगैरे सांगितल्यावर मला असे रिस्पॉन्स येत होते मित्रमैत्रिणींकडून की प्रोड्युसरचा मुलगा आहे ना, जपून राहा वगैरे. पण मी हे खरंच खूप अप्रिशिएट करेल आयुष्य. मी आता त्याच्या तोंडावर कधी कौतुक करत नाही त्याचं, पण मी हे खरंच आज मला हे सांगावं वाटेल की तो खूप मित्रासारखा राहिला शेवटपर्यंत. आजही कधीच त्याच्यामध्ये ते नाही आहे की मी प्रोड्युसरचा मुलगा आहे. आणि प्रोड्युसर त्याला खूप ती जाणीव आहे की प्रोड्युसर पप्पा आहेत, मी इथे ॲक्टर आहे, मी इथे काम करायला आलो आहे. आणि तो थ्रू आउट द प्रोसेस ते वागले आहे. सो पाटील सरांचं जो स्वभाव आहे तो आयुषमध्ये झिरपत आलेला आणि त्यामुळे खूप चांगली मैत्री ऑनसेट होऊ शकली आणि काम करायला त्यामुळे खूप तुम्ही मजा आली. आधीपासून एकमेकांना ओळखत होतात का सेटवर मैत्री झाली? नाही, सेटवरच मैत्री झाली आमची. दोघांसाठी हा प्रश्न आहे. खरं तर विनोदी सिनेमाच्या इव्हेंटला इमोशनल क्षण बघायला मिळत नाही. पण आज सगळ्यांसाठी इमोशनल क्षण होता, कारण सगळ्यांच्या आया आल्या होत्या. तुझी आई पण खूप इमोशनल झाली. तर तुम्हाला दोघांसाठी हा प्रश्न आहे की सिनेमाचं नाव वेल डन आई. तर तुमचा आतापर्यंतचा जो टप्पा तुम्ही गाठला आहे
त्याच्यात तुमच्या दोघांच्या आईंची भूमिका कशी होती, कितपत त्यांनी सपोर्ट केला आहे आणि असा कुठला प्रसंग घडला की ज्यात तुमची आई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि तिला तुम्ही आता म्हणू शकता की वेल डन आई तू होतीस म्हणून तो प्रसंग मी निभावून नेला आयुष्यात? असे खरं तर खूपसे प्रसंग आहेत माझ्या लाईफमध्ये की जिथे माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला आहे. स्ट्रेट फ्रॉम माय एज्युकेशन टू मी जितकं या लाईफमध्ये मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. तर पप्पांचं इतकं नाही आहे, पण मम्मी मला नेहमी म्हणते की टेल यू आर यंग, जग बघून घे. नाही, त्याला आणि ट्रॅव्हलिंग खरंच travelling- इतकं आवडतं की तो आज एका देशात असेल तर तो उद्या दुसऱ्या देशात आहे म्हणून तुम्हाला कॉल करू शकतो, इतकं त्याला ट्रॅव्हलिंग मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. एज्युकेशनचं सांगेन ना की 9th मध्ये ना माझे 2 सब्जेक्ट राहिले होते. एव्हरीवन वॉज लाईक त्याला पुन्हा बसू दे, पुन्हा करू दे. नाही, माझी मम्मी अशी होती की नाही, वर्ष वाया नाही जाऊन देणार, तो देईल दुसरं काय, दुसऱ्या मार्गाने देईल पण 10वी देणार. असे खूपसे इन्सिडेंट आहेत जिथे माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला, खूप, माझ्या वडिलांच्याहून जास्त. मी मुंबईची नाही आहे. सगळ्यात आधी मी नगरसारख्या अहमदनगर, अहिल्यानगर जे आता आहे त्या छोट्याशा शहरातून वाढलेली आहे आणि ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी तिथे पॅरेंट्स पाठिंबा देत नाहीत आणि सगळ्यांचा नकार असताना माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली होती की माझ्या मुलीला आवडते ते ती करणार. कारण तिच्या आयुष्यात जसं आयुषच्या वडिलांचं आहे की त्यांना ॲक्टर व्हायचं होतं आणि ते नाही होऊ शकले. माझ्याही आईची काही स्वप्न होती ती नाही पूर्ण करू शकली, त्यामुळे ती पहिल्यापासून मला खूप सपोर्ट करत आली आहे जे काही करायचं आहे त्यात. आणि मला तिच्याबद्दल, मला तिला वेल डन हे कधी म्हणावं वाटतं, मी तुम्हाला सांगते की मी घरापासून लांब राहते कामानिमित्त, एकटी राहते, इंडिपेंडंटली राहते, खूप त्यासाठी स्ट्रॉंग असावं लागतं. आणि मला आठवतं आहे की माझी आई मला एक गोष्ट नेहमी सांगायची की तुला कोणी त्रास दिला किंवा तुझी चूक नसताना कोणी तुला त्रास देतंय, खाली ओढायचा प्रयत्न करतंय आणि तू तो त्रास सहन करून घरी आलीस तर घरी येऊ नकोस, हे ती खूप स्पष्ट शब्दात सांगायची मला. तू त्या व्यक्तीला त्रास देऊन ये, तू अटॅक कर, तू डिफेंड करून ये स्वतःला. तुझी चूक नाहीये ना, तू त्याला मारून ये, पुढे काय करायचं मी बघते. ह्याच्यातून जो कॉन्फिडन्स मिळतो, काय पाहिजे अजून? आपली आई आपल्या मागे वाघिणीसारखी उभी आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीसाठी तिला वेल्डन म्हणायला आवडेल की फक्त चांगली वाग, हे माझ्या आईने नाही शिकवलं मला. त्यामुळे मी आज खूप स्ट्रॉंगली, इंडिपेंडंटली एका वेगळ्या शहरात राहू शकते, माझं करिअर घडवू शकते, डील करू शकते लाईफशी. सो ही गोष्ट मला माझ्या आईने शिकवली, यासाठी मला तिला वेल्डन म्हणायला आवडेल. वा 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 वा, खूप मस्त बोललीस तू. तर तुमच्या दोघांचं मला जाणून घ्यायचं की सेटवर काही नोकझोक व्हायची का? कारण सेटवर तुमची चांगली मैत्री झाली, जसं निकम आणि वाडकरांचा इव्हेंटमध्ये सुरू होतो तुतू मेमे, तुमच्या दोघांमध्ये काही झालं का? कसं कोण कोणावर भारी पडलं? मला तर नाही आठवत असं कधी नोकझोक झाली काय. सीन्समध्ये असं बोलणं वगैरे व्हायचं, पण असं नोकझोक नाही झाली कधी. नाही. आमचं, मला एक आहे की लवकर कोण येतंय, समोरचा उशीर झाला की आम्ही दात हे खाऊन लोक असतो. असं म्हणतात की मी नेहमी लेट येतो, कारण असं मला तर नाही वाटत. तो मगाशी म्हटला तसं त्याच्यावर जबाबदारी होती कारण त्याचे वडीलच निर्माते आहेत, त्यामुळे सगळं सेटवर ऑर्डर तू होता. हा, मी त्याचं आणायचो. असं की तो डोंबिवली भरून येतो. आम्ही मला तर वाटतं सेटवर सर्वात आधी मीच पोचायचो डायरेक्टरला घेऊन. हा, तर मला कोणी लेट बोलूच शकत नव्हतं त्याचा सेटवर. एक खूप वेगळा स्ट्रगल येतो की तो डोंबिवली पासून ट्रॅफिकला डील करत अंधेरी पर्यंत पोहोचतो. सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे. जे डोंबिवली ठाण्यात राहतात त्यांना तर दुःख माहिती आहे. चलो, थँक्यू सो मच. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा रिलीज होतो आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी एका वाक्यात सिनेमाचं वेगळेपण आणि सिनेमा का बघावा, सिमरन? मला असं वाटतं की नावावरून कळतायत गोष्टी की आईची गोष्ट आहे, पण नेमकं सिनेमात काय घडतं आणि कुठल्या प्रसंगात ती आई कोणाच्या पाठीमागे कशी ठामपणे उभी राहते ह्याची ही गोष्ट आहे. आणि आता दिवाळीचं काम करून आई थकली आहे ना, तर तिला जा डेटवर घेऊन आणि वेल्डन आई सिनेमा बघा 31 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात. इतक्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये मला वाटतं लोकांनी 2 क्षण हसायला हवं, म्हणून नक्की पहा वेल्डन आई थिएटरमध्ये 31 ऑगस्टपासून. माय बॅड, 31 ऑक्टोबरपासून. चलो, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.